आजी कुठे चालली तुम्ही? येतो ना आजी. नाही नाही नको येऊ, तू घरीच राहा. अभ्यास कर बाबा. तुझी मम्मी बोंबलते मग. समजत नाही का म्हणते, आपणही जाते फिरायला आणि माझ्या पोरालाही नेते म्हणते. तू राहा घरीच राहा. नाही ना आजी मी येतो ना. नाही म्हटली ना, ऐकायला नाही येत का तुला? मी नाही आजी, मी येतो तुझ्यासोबत. मम्मीला विचार आपल्या, मग ये. जाऊ नको आजी तू. नाही जात ना बाबा, हात पकडून ठेवला नाही पोरा नाही. मम्मी मम्मी का झाला? इकडे ये. मी नाही मम्मी, तू ये इकडे. आता का झाला बापा? काम पांडू का झाला? हा इथंच उभा आहे. तिकडे ये म्हटले तर नाही येत म्हणते. इकडे बोलवलं मला. मम्मी मी आजीसोबत जातो. कुठे चालला? हा आजीसोबत कुठे चालला? आजी गुड्डी ताईच्या घरी चालली, मी जातो. आणि अभ्यास वगैरे होमवर्क वगैरे केला का? केलो ना मम्मी, मग आल्यानंतर अजून करेन. ठीक आहे, जा लवकर येशील. हो ना मम्मी, येईन ना लवकर. आजी चल. मम्मी ठीक आहे म्हणते, जा म्हणते. चल मग. आजी मला चॉकलेट घेऊन देशील? असं चॉकलेट पाहिजे तुला म्हणून आजी सोबत येतो म्हणते नाही शहाणा? आजी घेऊन देशील ना? हो हो घेऊन देतो, चल. ह्या ना माझ्या सासूला नुसतं फिरायला पाहिजे. याच्या घरी त्याच्या घरी जाऊन बसते. आता नाही म्हणली असती पोराला नको जाऊ म्हणून, तर 10 बायांजवळ सांगून झाला असता माझ्या सासूच्या का माझ्यासोबत येत होता ना तू. आता ह्या कावेरीनं नाही म्हणला. पण समजायला पाहिजे. पोरगा शाळेत जाते तेव्हा फिर म्हणावा. नाही तेव्हा झोपा काढते घरी राहून. बरोबर 4 वाजले का जाते फिरायला कामाची वेळ पाहून. कोणाच्या कोंबड्या येतात तर माहित नाही बाबा, सगळं विकरून ठेवतात अंगणाला. नाही शर्मा नाही लागत लोकांना. किती बोलते माणूस पण नाही ऐकत बाबा लोक. दवाईच मांडून ठेवतो कोणाच्या कोंबड्या आहेत तर मग म्हणाल नको. एक अंगण झाडल्यासारखा नाही दिसत. झाडला का येऊन विकर वाकर करते. हे कावेरी काहून बडबड करून राहिली? कावेरी कावेरी. अरे काकीजी या या. काहून ना कावेरी का झाला? काहून तिकडे बोलत होती ना? का सांगू काकीजी, ह्या कोंबड्याच्या पायी लोकांच्या संताप आलाय माणसाला. ह्या आपल्या घरी कोंबड्या पुसतात तर घरीच बेंडून ठेवावा ना. असं झाडावा ना अंगण तर झाडल्यासारखा नाही दिसत. आता माझाही दिमाग खराब झालाय. मांडतात औषधीची. एक वेळ सांगून देतो आपल्या कोंबड्या बांधून ठेवा म्हणून, औषधी मांडत आहो म्हणतो. मेल्या गेल्या तर मग मला नको म्हणाल म्हणतो. अहो जाऊ दे ना कावेरी, कोंबड्याची जात ते तशीच राहते. घरी कितीही चारा टाकला तरी ते इकडे तिकडे जातेच. हो जाते, पण बांधून ठेवावा ना. आमच्या घरी कोंबड्या होत्या तर मार मुरवून टाकला औषध मांडू मांडू. मग मी कशाला दुसऱ्यांच्या कोंबड्या येऊ देऊ आपल्या घरी? हो बरोबर आहे म्हणा तुझ्याही. नाही तर का आपण तोंडावर बोलतो बापा, मागे असं चुगल्या नाही करत. पाय का आता किती चांगला घर दिसते. घरी बेलदार राहून ह्या भिंतीला प्लास्टर नाही केल्यानं काही नाही. का सांगावं काकूची, तोंड वाजवू वाजवू ना परेशान होऊन गेले आम्ही. लोकांना असं वाटते कावेरी मोठी नालायक बाई आहे, पण बोंबलावच लागते. दररोज यांच्या मागे लागली मी. 4 दिवसानं लागली मागे, तेव्हा कुठे तर प्लास्टर झाला. प्लास्टर केला मग पेंट नव्हते मारत. मी म्हणलं मीच मारतो, नाही मारत. एवढा दिमाग खातात नाही, काही सांगू नका. आता सांगा बरं काकू, कोणाचा घर चांगला दिसत आहे? नाही हो, मस्त घर दिसून राहिला. चला ना तर काकू नाश्ता वगैरे करा. नाही नाही नाश्ता गिस्ता नाही करत आता. कुठे गेली तर मोठे? त्यांना कोणते काम आहे, गेल्या बसायला. आज धान तोडायला नाही गेली होती का तू? नाही नाही काकू आज नाही गेले. आता भारी धान आहे तर 4 दिवस काही येत नाही. हलका धान तोडून दिला. कावेरी आमचा धान तोडून देशील का? गुत्यानं म्हणशील तर गुत्यानं, नाही तर हुंड्यानं म्हणशील तर हुंड्यानं, नाही तर रोजीनं म्हणशील तर रोजीनं. नाही नाही काकू, रोजी बिजीने नाही आणि गुत्यानं पण नाही. एकरच्या हिशोबानं काटून देऊ. हो तर तू जशी म्हणशील तशी. तर म्हणलं विचारतो आता पहिले कावेरीलाच, नाही तर जात होती बाया सांगायसाठी. म्हणलं जाऊनच पाहते, खाली असेल तर विचारते. आला का तर पूर्ण धान कापायला? हो आला ना. पाऊस करत होता त्याच्यामुळे म्हणलं आता 2 दिवस थांबून जावा. फालतू कापूप केला ना, पाऊस आला तर उपाद नाही का? हो काकूजी, खूप जणांचे नुकसान झाले बाबा ह्या पावसानं. कावेरी बोजे वगैरे तुम्हीच बांधाल का मग? नाही नाही काकू, बोजासाठी पाहाल बाबा दुसरे माणसं. आमच्याकडे माणसं आहेत नाही. आता आम्ही 4 जणी आहोत. आता जाऊन पाहावं लागेल बाबा ते आहेत का नाही तर घरी. आता 4 दिवस नाही आहे म्हणलं धान तोडायचं, तर कोणी कोणी म्हणत होत्या मंडई वगैरे पाहायला जायचं आहे म्हणून. हो तर जाऊन सांगून दे तू, कोण आहेत तर तुझ्या सोबती. हो हो सांगते मी. चला या ना काकू, नाश्ता नाही करू म्हणता तर नको करा. चहाही नाही का? चहा ठीक आहे, चहा पिऊन घेतो वाटल्यास. चला चहा बनवते. हो हो. बाबा मोठ्या लवकर चहा पेले ना तुम्ही तर. थंडी होती का चहा? नाही नाही शांता, थंडी वगैरे चहा नव्हती. 1 नंबर चहा बनवली आजची तू, बढिया. खरंच खरंच बोलता का? पाय आता तारीफ करावा तर मग खोटं वाटते. तारीफ नाही केलं तर मग म्हणते की चहा कसा झाला, चहा चांगला झाला तर सांगत नाही.
आता चांगल्यानं तारीफ करत आहोत, आता खोटा वाटून राहिला. तुमचा काही भरोसा नाही बापा, उलटे पुलटे बोलू शकता तुम्ही. नाही नाही शांता, खरंच चहा छान झाला होता आजचा. काहून तू नाही पिली का? नाही नाही, मी नाही पिली. आताच ना तुमच्या याच्या आधी चहा बनवली होती. गंगू मावशी आल्या होत्या म्हणजे मी बाहेर होतो उभी, तर जात होत्या रोडाने, आवाज दिले तर मग आल्या. मी म्हटले कुठं चालल्या, तर म्हणायला बसले कुंताच्या इथं जातो म्हणून. या ना मावशी म्हटली, मग चहा वगैरे बनवली तर मी पेली चहा. बस तुमच्या याच्या 5 मिनिटाच्या पहिलेच गेल्या त्या मावशी. असं का? हा शांता, मी का म्हणतो, बाया करून घे ना धान तोडायसाठी. बाया करू का हो? हार्वेस्टर नाही आणत का? कुठं हार्वेस्टर जमते शांता? हार्वेस्टर साठी 4 दिवस थांबावं लागेल. पूर्ण बांध्या नरम आहेत ना. 4 दिवस थांबला तर धानाचे नुकसान आहे. धान सगळा कुडकुडा झाला. हो का? मी म्हणतो करून टाक बाया, सोबतच बांधवून करून टाकू, म्हणजे पाणी येईल तरी काही भीती नाही. रचरूच करून ठेवून दिला. हो तसेच कराल बापा, पाण्याची काही गॅरंटी नाही. तो 2 एकर तरी बायांनीच धान तोडावं लागेल. जास्त झुरा झाला आहे आणि ओल्याही आहेत बांध्या. ठीक आहे ना, तर जाते बापा आता. भेटतात की नाही भेटत तर की कोणाकडे गेल्या तर का माहित. हो जाऊन बघ भेटतील तरी, नाही तर मग टोलीवरच्या बाया पाहावं लागतील. हो आधी यांना विचारते ना, हे ललिता आहे, दुर्गा आहे, रजनी आहे, कुंता आहे, यांना विचारून पाहते आधी. नाही भेटतील तर मग टोलीवर चालले जाल. हो तसंच करतो मग. अरे ना, कावेरी आहे ना, कावेरीला सांगून देशील. नाही नाही, ते कुठं रोजीने येते. ते ना एकटाप्रमाणे धान कापते, ते रोजी बिजीने नाही येत. असं का? विचारते ना, हे 4-5 जणी आहेत ना, यांना विचारते. जा लवकर ये बरं विचारून. मग हो येते विचारून पटकन. लवकर येशील, नाही तर बस गेली का तिकडेच थांबते मग तू. हो तर आता गेला तर 2 गोष्टी सांगतेच माणूस. एका घरी 15 मिनिट लागतातच. 15 मिनिट थांबावं लागते का? विचारायसाठी 5 मिनिटात काम होते. जा मग तुम्ही जा बरं, मी नाही जात, मी घरचे कामं करतो. जा. हा जा. कप द्या ना, तर कप नेऊन ठेवाल का तुम्ही? नाही घे कप घे. हे सिटी नाही ऐकत का तू? नाही ऐकत का तू? मीना मारल्याने रडून राहिली. आत्ता दिली गेली ना तर 5चे बोट उमटतील चांगले पाठीवर. मारलं मी पप्पाची जवळ नाव सांगतो ना. तर रडून काऊन राहिली तू बिना कामाची? बिना मारल्याने? मला नाही खायची आहे ना ती भाजी, मी नाही खात. काऊन नाही खात? त्या भाजीला का झाला सांग का? मला नाही आवडली. तुझ्या असंच राहते, हे भाजी नाही खात ना, ते भाजी नाही खात, मला नाही आवडत. सांगत जा आपल्या बापाला तू. दररोज गोबी वांगे घेऊन आणा म्हणून. मग नाही बनवणार अशा भाज्या. का झाला भाजीला? चांगली चण्याची भाजी बनवली. मी नाही खात चण्याची भाजी, मला दुसरी भाजी पाहिजे. नाही तर मग पैसे दे, मी मॅगी घेऊन आणतो. समजले तुझे नाटक. मॅगी घ्यायची आहे बाईला म्हणून. दे ना मम्मी, पैसे दे ना मम्मी. 12 रुपये दे. आता पैसे मागते? आताच का म्हणत होते मी पप्पाची जवळ नाव सांगतो तुझ्या. नाही सांगत ना मम्मी, तू मारतो म्हणते ना म्हणून म्हणते. मम्मी दे ना, पैसे दे ना मम्मी. भात खायला जीवावर येते, मॅगी पाहिजे बाईला. मम्मी दे ना, आजीने पैसे दिला होता मला, ते तुझ पकडले. आणि मामीजीने पण दिला होता. देव काही माझे पैसे, मी त्याच पैसे ना आणतो घेऊन. कशाला दिली माझ्या जवळ? आपल्या जवळच ठेवत जा ना पैसे. शहाणे कुठली नाही तर. खूप मुज्जर झाली आता नाही का तू? खूप माझ्या तुझ्या खूप समजते तुला तर. ते टीव्हीच्या बाजूला 20ची नोट ठेवली आहे, जा घेऊन येशील. ये मम्मी, माझी मम्मी छान, माझी मम्मी छान. नाही, मोठी नाटकी पोरगी आहे. येऊ उल्लू बनवते मला. मम्मी मी चालले दुकानात. हो ठीक आहे. मम्मी शांता मावशी आल्या. कुठे आहे तुझी मम्मी? किचन मध्ये आहे मावशी. कुठे गेली सिटी? धावत गेली ना. काही सांगा नको या सिटीचा, खूप मुज्जर होत चालली. बिलकुल ऐकत नाही. थोडासा रागवला तर थांब म्हणते, पप्पाजी वेळे नाव सांगतो म्हणते. अशी धमकी देते मग. लहान आहे ना ते आता. लहान म्हणता म्हणता डोक्यावर बसली ते. नाही लहान आहे म्हणून तशी करते ते. घरी राहिला ना नुसती परेशान करते पोरगी. मला तर असं वाटते वावरातच राहावा बढिया. थांबा खुर्ची आणते बसायसाठी. नाही खुर्ची गिरची आणू नको. आधीच हे म्हणाले सोनूचे बाबा लवकर येशील म्हणून. तर जाल ना तर बाबा, चहा बनवते आता आल्या तर. नाही हो, चहा नको बनवू, मी चहा पेली आताच. मी का म्हणते रजनी, धान तोडायला येशील का? धान कापणी सुरू केला का? हो आता आज थोडासा ऊन वगैरे दिसत आहे, थोडासा मोसमही चांगला आहे. तर आमच्या इथे सोनूचे बाबा म्हणतात बाया सांगून दे म्हणून धान तोडायला. बाबा तुम्ही तर हार्वेस्टरनं धान तोडता ना शांतताई? हो, तर यावर्षी कुठं हार्वेस्टर चालते का? ओले आहेत बांध्या, काही हार्वेस्टर वगैरे चालत नाही. म्हणूनच तर म्हणली बाया आता करून घेते. तर मग येशील का?
हो हो येईन ना. या दुर्गाताईला नाही सांगितलं का? सांगतो ना, तिलाही सांगतो. आता तुझ्याच घरी आले आधी, तिलाही सांगतो, ललितालाही सांगतो. आता नाही म्हणलं तरी 5-6 बाया पाहिजेत. पटकन होईल कापकूप करून या पाण्याच्या भीतीने. हो बरोबर आहे ना, जेवढ्या बाया जास्त राहतील तेवढा चांगलाच होईल. कशाची भाजी केली होती शांतताई? आता सकाळी का? हो आता सायंकाळचा तर स्वयंपाक व्हायला असेल ना. हो आता वेळ आहे ना, बनवीन. सकाळी ना मी आलू वांग्याची भाजी बनवली होती. तू कशाची केली तर भाजी? अहो का करता शांतताई, आता भाजीचा काही नव्हता तर चणे भिजू टाकली होती, चण्याची बनवली भाजी. हे सिटी मार रडत होते, मी भाजी नाही खात, मला दुसरी भाजी बनवून देत, मला मॅगी घ्यायसाठी पैसे दे. बापा बापा काही सांगू नका. आता ते ना मॅगी घ्यायसाठीच गेली दुकानात. पाठवली काऊन नाही तर मग आमच्या इथं भाजीसाठी? आलू वांग्याची चालते की नाही तिला? नाही नाही, आलू वांग्याची भाजी खाते, गोबीची, अशा भाज्या आवडतात तिला. आता मी म्हणली कशाची आहे ना कशाची नाही भाजी. हो तर त्या सिटीलाच पाठवून दिली असती, नाही तर तू आली असती. हो तेवढं काही सुचलंच नाही. तसं काही नाही ताई, तिला ना मॅगी खायची आहे. ते काही खायचं राहिला की तसाच घणाना लागते. आता माझ्या आईने पैसे दिले तिला 50 रुपये आणि माझ्या वहिनीने 50 रुपये. तुझी वहिनी झाला का तर लग्न तुझ्या भावाचं? नाही नाही शांतताई, माझ्या मोठी आईची येसून. असं त्यांच्या इथं गेला की नाही, त्या भाऊला वाढते मी, वहिनीला 50 रुपये दिला त्यांनी. असं असं तर म्हणते माझे पैसे दे म्हणते, मी आपल्या पैशाने घेऊन आणतो म्हणते मॅगी म्हणते. मग एवढी बोलते खूप बोलते. काही नाही होत, चल पल राहते घरामध्ये, बोल करायचं. चल ठीक आहे रजनी, मी दुर्गाला सांगते. हो ताई ठीक आहे ना. नाही कावेरी ताई, तुम्ही ना ते एकटाच्या हिशोबाने घेता हुंड्यासारखा. सकाळपासून जाता बाबा 8 वाजेपासून आणि सायंकाळी 5-5:30 वाजतात घरी येतपर्यंत. तसं नाही जमत बाबा मला धान तोडायला. रोजीनं म्हटले असते तर आली असती. का नाही जमत म्हणता वहिनी? मी आव तरी सोबत. हो तुम्ही आ, तर तुमच्या बरोबरीने मलाही कापावं लागेल ना धान. नाही जमतच नाही बाबा, नाही मी नाही येत. कावेरी ताई तुम्ही तर 4-5 जणी आ ना हुंड्यावाला धान तोडणारे. हो आहो 4-5 जणी, पण ना त्या 3 जणी गावी गेल्या, आता 4 दिवस काही धान येत नव्हता. आम्ही जो घेतला ना हुंडा तर 3-4 दिवस धान येणार नव्हता, हिरवाच आहे. आणि आता पाऊस आला आहे तर त्या बांध्यामध्ये पाणी जमा होते तर पायी खपतात. नाही तर वाढल्या असत्या ना बांध्या तर तोडताड केलाच असतं धान, तेवढा हिरवाई नाही राहिला असता. यावर्षी ना मोठी परेशानी धान तोडायसाठी बाबा. पावसानं नरम पडला धान तर कापत नाही बरोबर, पटपट उरकतच नाही. आम्ही हुंडा घेतला त्या भाऊला आधीच म्हटलं उरकत नाही म्हटलं धान, एकरी 500 रुपये जास्त पाहिजेत म्हटलं आम्हाला. तर तोडतो म्हटलं, नाही तर आम्ही नाही तोडत म्हटलं धान. हो का, मग का म्हणाला तयार झाला? हो तयार काऊन नाही होईल, त्याच्या वावरात काही हार्वेस्टर जात नाही, त्याला बायाच लागतात. आणि दरवर्षी आम्हीच तोडून देतो ना. थोडाशी मजबुरी पाहावं लागते लोकांची. हो तेवढ्या कामात तर हुशार आहा बाई तुम्ही. काही म्हटलं का वहिनी? नाही परवडलं म्हटले तुम्हाला 500 रुपये एका एकरी अजून जास्त घेतले तर. का करणार वहिनी, हात दुखतात ना. हो बाबा हात दुखतात, नाही तर का, पायही दुखतात, कंबरही दुखते. आता त्यांना माहीत राहिला असता ना तर नाही गेले असते त्या गावी, मंडई बघायला गेल्या. आता धान तोडायचं आहे नाही म्हणाले आणि गेल्या. हे काकूही ना सकाळी लवकर आली असती तर बरं झाला असता, तशी मी फोन करून सांगून दिली असती त्यांना. आता बाबा 3 वाजे आले सांगायसाठी. घरी कामं होते, झाडझूड बिरजूड भांडे कुंडे घासायचे ते केले आणि त्यांच्या घराकडे गेली त्या बायांच्या, तर 2 जणी मिळाल्या. आता म्हटलं अजून 2-3 जणी पाहिजेत. असं मंजुळा काकूच्या धान तोडायचं आहे नाही? हो मंजुळा काकूच्याच वावरात जायचं आहे. ठीक आहे वहिनी, मग आता तुम्ही नाहीच म्हणता ना. नाही रोजीचा राहिला असता ना आली असती बापा. गुत्या बित्याचा मला जमत नाही. एक दिवस येईन ना, दुसऱ्या दिवशी तब्येत खराब होईल, मग कोणता अर्थ राहील? तुम्हाला तर माहित आहे जाते का मी धान तोडायला जास्त. आपल्या घरचा 1-2 दिवस होते आणि आपल्या वावरात आला कोणी तर मग त्यांच्या वावरात जायचा. असे 5-6 दिवस जातो बापा. हो तो तर आहे म्हणा. ठीक आहे वहिनी, मग आता नाही म्हणता आता उशीरच झाला इथंच. नाही म्हणलं तरी चहा बनवल्या. का झाला तर कावेरी ताई, आता ननंदबाई घरी आल्या आणि चहा नको बनवू का? का होते नाही बनवले असते तर. नाही कावेरी ताई कशा म्हणता तुम्ही. ठीक आहे वहिनी मग. हो ठीक आहे. कशाला चहा बनवल्या म्हणते. आता चहा नाही बनवलं असतं तर तसेही म्हटलं असते की माझ्या भावजाने चहा नाही बनवला, गेलो होतो घरी. तर माणसाचा स्वभाव पाहूनही वागावं लागते. बरं झालं बापा नाही सांगितले, तर शांतताई आल्या होत्या धान तोडायला चला म्हणून सांगायला. तर सांगितली असती तर माझ्याच मागे लागले असते मग. ह्या तुम्ही तिकडे जाता म्हणून नाही म्हणता, काही नाही चला असे तसे लावला असता. आता रजनीनं दुर्गाच्या इथं जातील वाटते. ह्या चल बापा, भांडे आहेत घासायचे, भांडे घासून घेतो. सायंकाळ झाली की मग मच्छर चावतात. काही सुरुवातीपासून दाखव मला, थोडासाच मिळाला.
नाही नाही गुड्डी, आता झाला, आता ठेवते मोबाईल मी. गुड्डी डेटा नाही आहे ना, संपत आला डेटा. हट ताई, तू अशीच करते. इथं बसल्या आहेत दोघी बहिणी. गुड्डी, पिंकी, का झालं मम्मी? का झाला म्हणून राहिली पिंकी? उद्या सकाळच्या बसने जायचं आहे ना तुम्हाला. मस्त इथं बसल्या तुम्ही ना, मोबाईल बघून राहिले. ते कपडे गिपडे काम नाही बघितले? कपडे वगैरे घडी करा, बॅग मध्ये भरून ठेवा. मग मम्मी हा विसरला ना, मम्मी तो विसरला, मग सुरू होते तुमच्या. मम्मी मी ताईला म्हटली, ताई मोबाईल बघत होती. नाही मम्मी, ताई पण सांगते. जा जा, इकडे तिकडे सगळे कपडे आहेत तुमचे, व्यवस्थित घडी करून आपल्या बॅग मध्ये भरून टाका. हो मम्मी, मग मी स्वयंपाक करतो. हो हो करशील. मी पण करीन मम्मी ताईसोबत स्वयंपाक. हो करा करा स्वयंपाक. इकडे आला की अभ्यासाला हातच नाही लावत तुम्ही. इकडे आल्यावरही अभ्यास करावा लागते ना बेटा. का मम्मी, इकडे अभ्यास करून तिकडे अभ्यास करतो. आता तिकडे गेल्यानंतर तर अभ्यासच करायचा आहे. हा ठीक आहे, करा स्वयंपाक करा. ते कपडे वगैरे आधी आपले भरा. चल ताई. हो चल चल. आता 15 दिवस झाला पोरी इथं आहेत तर खूप बरा वाटत होता. उद्या जातील ह्या विचाराने माझा मन भरून येते बाबा. कोणता इकडे बाहेर उभी राहून एकटीच उभी आहे? कशाचा विचार करत आहे? काही नाही ताई, एकटी नव्हती आतापर्यंत. गुड्डी ना पिंकी होती इथं बसल्या. जायचेच आहेत का? मला तर वाटलं ह्या गेल्या बाबा पोरी तिकडे नागपूरला. मला वाटलं आज गेल्या का. नाही नाही, उद्या सकाळच्याच बसनं जाणार आहेत. आता कसा आज चिवडा वगैरे बनवून दिली. सकाळी 7 वाजेच्या बसनं गेला तर 9 वाजे नाही तर पोहोचून जातात. मग 10 वाजेपासून तिची कोचिंग राहते. तर मग म्हणून म्हणली नका जाऊ, आज उद्याच जाल म्हटली. आजही ना ताई दिवसभर कामच झाले. हा कर तो कर. हो कामं होतात नाही तर का. तर कोणतं कपडे वगैरे पॅक करा म्हटले. इथं बसून होत्या मस्त दोघी बहिणी मोबाईल इचकत. मग कोणता कोणता सामान विसरून जाते वेळेवर पॅकिंग केला तर. चल ना तर ताई आतमध्ये. नाही हो कोणता, आता स्वयंपाकाची वेळ झाली, खूप वेळ झाला. 1 तास झाला का बाबा मी फिरत आहोत. कुठं फिरत आहे तर ताई? बायांसाठी फिरत आहो ना. जमेल का उद्या तुझ्या? येशील का धान तोडायला? हो येईन ना येईन. पोरी तर 7च्याच बसनं जाणार आहेत. येईन ना. 10 वाजे यायचं आहे ना धान तोडायला. हो 10 वाजे नाही तर का. सकाळी सकाळी कोण जाते बाबा, वध वगैरे राहते आणि सकाळी कापतही नाही धान. आपल्या घरचेच कामं होतात 9:30-10 वाजेपर्यंत. मिळाल्या का तर मग बाया? किती बाया मिळाल्या? मिळाल्या ना. हे ललिता आहे, रजनी आहे, दुर्गा आहे, तू, मी. सूर्यकांताला विचारली तर नाही जमत म्हटलं सूर्यकांतानं. त्यांचे कपडे असतील ना शिवायचे, नाही तर आल्या असत्या. हो कपडे आहेत म्हणत होती शिवायचे. चल ना तर ताई, आता पोरींसोबत मुलाखत करून घे ना आले तर. हो हो, आता पोरींना वेळ नाही मिळत. अशा मोठ्या झाल्या ना तर येत नाही कशा म्हणून. लहान होत्या तर मावशी मावशी करत येत होत्या घरी. किती म्हणतो बाबा ताई मी जा काऊन नाही म्हणून जातच नाही, कुठंच नाही जात, घरीच राहतात. मोठे झाले की नाही म्हणून. बरं तर ठीक आहे मंडळींनो. आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. आता धान कापणी सुरू करत आहोत आम्ही. कोणत्या कोणत्या एरियामध्ये धानाची फसल राहत नाही तर ते मग प्रश्न विचारतात की धान म्हणजे काय. तर जो आपण भात खातो ना जेवणामध्ये, ज्याच्यापासून तांदूळ तयार होतो, तर धानापासूनच तांदूळ तयार होतो. तर आता धान कटाई सुरू झाली आमच्याकडली. तर तुम्ही कमेंट्स करता, ते कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटते. असेच कमेंट्स करत जा, विचारत जा. तुम्ही प्रश्न करता, मी उत्तर देते, तर असं वाटते की आपण एकमेकांसोबत बोलत आहोत. आणि हो, वर्षाताईंनी विचारलं होतं की कशाची भाजी आहे. मला त्यांचं क्वेश्चनच नाही समजलं होतं कोणत्या भाजीबद्दल विचारत आहेत. पण त्या व्हिडिओमध्ये मी सुरणाची भाजी म्हटली होती. सुरून. वर्षाताईंनी मला म्हटलं होतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तर माफ करा ताई, मला तुमचा प्रश्नच समजलेला नव्हता. तर थोडा स्पष्ट रूपाने प्रश्न तुम्ही मांडा आपला. बरं तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.